आणि ते आपल्याला साक्षात्कार चमत्कार दाखवतातच दाखवतात. तर आपलं निस्वार्थी आहे, आपण निस्वार्थी करायचं असतं, ते कोणतंही स्वार्थ न बाळगता करायचं असतं. परमेश्वर आपल्या पाठीशी उभा आहे, देतात, ते सगळं देतात. ते त्यांनी कुठेच काही थांबवलेलं नाही आहे. अपेक्षा छोट्या असाव्यात आणि आपण त्यांना मानायचं असतं की नाही, साक्षात स्वामी आहेत, साक्षात ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी उभे आहेत, हे आपण मान्य केलं पाहिजे. तुला मुलगा होणार, त्याचं नाव आहे ना शिवाच्या कोणत्याही नावापासून ठेव. गेलं बाबा, मला काय माहिती नाही, मी काय बोलत नाही, हे बोलणारे ते आहेत, पटकन जाणवलं तुला बोललो, बाकीचं मला काय यातलं काय माहिती नाही. त्याचा रिझल्ट आला आणि त्याचा फोन आला मला बोलतो सर मला मुलगा झाला सर. मला त्याचा फोन आला, मला म्हणतो मुलगा ना रडतोय, बोलतो सर काय करू. मी बोललो अरे काय नाव काय ठेवलंस तू. तो बोलतो एक अमुक अमुक नाव ठेवलेलं आहे. अरे मी बोललो तो शिवप्रसाद आहे, त्या शिवापासून नाव ठेवायला मी सांगितलेलं होतं तुला. मी बोललो तसंच कर, जे नियोजित आहे शिवाच्या नावाने, भगवान शिवच्या नावाने त्याचं परत एकदा नामकरण केलं. दुसऱ्या दिवशी तो रडणं बंद झाला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. हा भाग दुसरा असणार आहे. अगोदरचा भाग तुम्ही अजून पाहिला नसेल तर अगोदर जाऊन तो चेक करा. खूप काही गोष्टी हेमंतदादा आलेत आपल्यासोबत, त्यांनी शेअर केलेत. त्यांना जो साक्षात्कार झाला आहे स्वामींचा ते पूर्ण त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं आहे. त्या सकट त्यांनी ज्या गोष्टी त्यांच्याकडनं मदत त्यांनी लोकांची केली आहे आणि त्यांचे पण काय चमत्कार झालेत ते सर्व त्यांनी डिटेलमध्ये त्या अगोदरच्या भागात सांगितलं आहे. पण इतकंच नाही, भरपूर काही गोष्टी अजून पण आहेत ज्या ते आज शेअर करणार आहेत आणि हा भाग कंटिन्यू करणार आहे आम्ही. तर हा पण भाग पूर्ण एंडपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे तुम्हाला, खूप काही गोष्टी समजतील तुम्हाला स्वामींबद्दल. नमस्कार दादा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर भरपूर लोकांचा चांगला रिस्पॉन्स आला आहे. पहिला जो आपला पॉडकास्ट लोकांनी पाहिला आहे, तर आपण स्टार्ट साक्षात्कारपासूनच करूया. भरपूर काही गोष्टी तुम्ही सांगितल्या होत्या अगोदरच्या भागामध्ये, आपण कव्हर पूर्ण नव्हते केले, ते तुम्ही कंटिन्यू करा. मी जसं मागच्या एपिसोडमध्ये मी म्हटलं की स्वामींचं वेळोवेळी दर्शन व्हायचं आणि कोविडमध्ये माझी जी साधनं झाली ती मला असं वाटतं आताही होत नाही आहे. कारण कोविडमध्ये एक तो जो टायमिंग होता त्या टायमिंगमध्ये वेगळं काही डोक्यात चालू नव्हतं, व्यवसाय चालू नव्हता किंवा कोणाला काय द्यायचं असं काही चालू नव्हतं. त्याच्यामुळे ते डोकं मोकळं होतं आणि त्या डोक्यात आणि मनामध्ये स्वामींचं नामस्मरण जे आहे ते पुरेपूर पोचत होतं आणि त्या पद्धतीने स्वामींचे साक्षात्कार वेळोवेळी घडत गेले. आता कधी एक छोटासा विषय, ॲक्च्युली खरं म्हणजे बघायला गेलं ना तर छोट्या छोट्या अनुभवातून स्वामींना आपण ओळखलं पाहिजे आणि छोट्या छोट्या अनुभवातून आपल्याला त्यांचा साक्षात्कार झाला पाहिजे की नाही आपल्या मागे ते आहे. करेक्ट. ते छोटीशी गोष्ट सांगतो जी माझ्यावर आताही नेहमी घडते. कसं आहे की माझ्या आयुष्यात मी कधी कोणतं व्यसन केलं नाही, मी कधी सुपारी पण नाही खाल्ली आणि प्युअर व्हेज आहे. ओके. तर म्हणजे अशी आवड आहे की कधीतरी पाणीपुरी मिळावी, कधीतरी असा वडापाव मिळावा, बटाटे वडे मिळावे, असं मी नेहमी असं की किंवा हे मिळावं. पण ते असं कोणाला सांगत नाही, मी कोणाला सांगत नाही हे पाहिजे, नाही बिलकुल नाही, ते मनात ठेवायचं. एकदा असं झालं, म्हणजे छोटीशी घटना सांगतो. एकदा असं झालं, कोविडवरून मी असं ऑफिसमधून येत होतो, 1-1.5 तास ऑफिसमध्ये बसायचो आणि मग येत होतो, संध्याकाळची वेळ होती, एकटाच येत होतो. तर त्याच्यामुळे आणि ते आपल्याला वेळोवेळी कोविड नसताना वडापावच्या गाड्या हे ते मी असं दिसायचं, पण त्यावेळी असं दिसत नव्हतं कारण सर्व शांत होतं. तर अचानक ना बटाटे वडे खायची इच्छा प्राप्त झाली की बटाटे वडे मिळाले असते तर किती बरं झालं असतं, किती दिवस झाले आता. तर विचार केला ठीक आहे आपण आता जाऊ घरी, आता मिळणार तर नाही आहे. घरी गेलो, संध्याकाळची वेळ होती, 8-8:30 वाजले. 8:30 वाजता जेवायला बसलो. आता ताट तर वाढलेलं आहे, इच्छा तर बटाटे वडे खायची आहे. अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून जेवायला बसणार तेवढ्यात घराची बेल वाजली आणि बाजूच्या वहिनी बटाटे वड्याची प्लेट घेऊन आल्या. अच्छा. एवढा मनातल्या मनात आनंद झाला की स्वामींना किती काळजी आहे आपली.
ती तुमची एक इच्छा होती छोटी. हां, छोटीशी इच्छा होती माझी, पण त्यांनी छोटीतल्या छोटी इच्छा पण माझी पूर्ण केली. किती काळजी त्यांना, म्हणजे मी घास घ्यायच्या अगोदर त्यांनी माझी इच्छा पूर्ण केलेली आणि ती बटाटे वड्याची प्लेट माझ्या समोर येऊन बरोबर आणि मग त्यातला एक बटाटा वडा माझ्या ताटात आला. हां. म्हणजे ह्या छोट्या छोट्या अनुभवातून मी स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे, स्वामींचा साक्षात्कार अनुभवलेला आहे. आणि मला तर असं वाटतं ह्या अशा गोष्टी भरपूर जणांबरोबर होत पण असतील, पण ते ओळखता आलं पाहिजे लोकांना. बरोबर, हे ओळखता. आणि बघा काय असं माहिती आहे का, हे माझ्याबरोबर भरपूर वेळा घडलेलं आहे, हे आजही घडतं, हे कालही घडलं आहे, उद्याही घडणार आहे. करेक्ट. अपेक्षा छोट्या असाव्यात, त्या देतात, ते सगळं देतात, ते त्यांनी कुठेच काही थांबवलेलं नाही आहे. अपेक्षा छोट्या असाव्यात. बरोबर. त्यांना काय द्यायचं आहे ते एवढं सुंदरतेने देतात ना की आपल्याला कळतही नाही, फक्त आपण अनुभव घ्यायचा असतो. करेक्ट. आणि आपण त्यांना मानायचं असतं की नाही, साक्षात स्वामी आहेत, साक्षात ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी उभे आहेत, हे आपण मान्य केलं पाहिजे. बरोबर. एक छोटासा किस्सा सांगतो. माझ्या एक मित्राचे नातेवाईक आहेत, माझे मित्र आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत. त्यांची मिसेस होती प्रेग्नंट. अचानक तो मित्र आणि तो मुलगा अचानक भेटायला आला मला. त्या मित्राच्या नातेवाईकाची मिसेस होती प्रेग्नंट आणि तो मला असं चर्चा करत होतो आम्ही वगैरे सगळं. मी त्याला म्हटलं, पटकन म्हटलं त्या मुलाला, तो माझ्या काही परिचयाचा नव्हता, काही नव्हता, तो मित्राचा नातेवाईक होता. मी म्हटलं काय रे बाबा, घरी काय? तो बोलतो मिसेस प्रेग्नंट आहे. मी म्हटलं मुलगा होणार तुला, तुला मुलगा होणार. ओके. त्याचं नाव आहे ना शिवाच्या कोणत्याही नावापासून ठेव. ओके. तो बोलतो सर. मी म्हटलं बाबा मला काय माहिती नाही, मी काय बोलत नाही, हे बोलणारे ते आहेत, पटकन जाणवलं तुला बोललो, बाकीचं मला काय यातलं काय माहिती नाही. नाही माहिती. एक 1 महिन्यांनी त्याचा रिझल्ट आला आणि त्याचा फोन आला मला बोलतो सर मला मुलगा झाला सर. हो मला माहिती आहे म्हटलं, कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं तुला. तर झालं, त्याचं नामकरण विधी पण झाला. आता त्याचं नाव कोणत्या पद्धतीने ठेवलं, काय ठेवलं मला काहीच माहिती नाही, ठेवलं असेल घरच्यांनी वगैरे. पण तो मुलगा ना सतत एक 10-12 दिवस रडत होता. ओके. सतत 10-12 दिवस रडत होता. मला त्याचा फोन आला, मला बोलतो सर मुलगा ना रडतोय, बोलतो सर काय करू? मी बोललो अरे काय नाव काय ठेवलंस तू? तो बोलतो एक अमुक अमुक नाव ठेवलेलं आहे. अरे मी बोललो तो शिवप्रसाद आहे, त्या शिवापासून नाव ठेवायला मी सांगितलेलं होतं तुला, तर तू का असं केलंस? तर बोलतो काय करू सर तुम्ही सांगा. मी बोललो तसंच कर जे नियोजित आहे. बरोबर. तर त्याने ते नाव बदलून शिवाच्या नावाने, भगवान शिवच्या नावाने त्याचं परत एकदा नामकरण केलं. दुसऱ्या दिवशी तो रडणं बंद झाला. अच्छा. परत दुसऱ्या दिवशी फोन, सर तो रडत नाही आहे. मी बोललो मला माहिती आहे तो रडत नाही आहे. बरोबर. कारण त्यांची जी योजना आहे ना, त्यांची योजना फिक्स आहे, आपण त्यांच्या योजनेच्या पलीकडे का बघावं? करेक्ट. करेक्ट. त्यांची योजना फिक्स आहे, त्यांच्या योजनेच्या पलीकडे आपण का बघावं? राईट. मग तेव्हा त्याला हे कळलं की नाही, बोलतो सर मी तसं करतो. आणि मग तसं नामकरण विधी झाला, सगळं झालं. आणि मग तो मुलगा अतिशय शांत, आजही मुलगा मस्त व्यवस्थित. अच्छा. परमेश्वराचं त्याला आशीर्वाद आहेत आणि भगवान शिवाचा प्रसाद आहे तो, तर तो व्यवस्थितच असेल. मी त्याला म्हटलं तू काही चिंता नको करू, तो एकदम मस्त सुरळीत वगैरे सगळं असेल. आणि अशा बऱ्याच घटना अशा घडत गेल्या. एकदा तर आम्ही सगळे एका ट्रिपला गेलेलो, धार्मिक ट्रिप होती, धार्मिक सहल होती. आणि धार्मिक सहलीमध्ये अचानक आमच्या म्हणजे आम्ही आउट ऑफ महाराष्ट्र धार्मिक सहलीला गेलेलो, 5-6 जण होतो आम्ही. अचानक आमचा जो एक मित्र आहे त्याला थोडंसं असं हायपर व्हायला लागलं. आम्ही पण सगळे जरा अचंबित झालो, म्हटलं काय होतंय त्याला, काय होतंय काय त्याला. तर आणि आम्ही अशा वाटेने जात होतो की तिथे हायवेचा वेगळा जंगलातून जाणारा रस्ता होता तो, आणि अशी ती वाट होती. त्याला तो घामाघूम झालेला होता सगळ्या त्या गोष्टी. तर मी म्हटलं का बाबा काय होतं आहे तुला? नाही बोलतो मला ना त्रास होतो आहे, मला काही कळत नाही आहे काय. तर मी आमच्या एका मित्राला सांगितलं जो ड्रायव्हिंग करत होता,
त्याला सांगितलं बाबा तू जरा थांब, आपण उतरू आणि मग तू जरा थांब, मी याला घेऊन पुढे जातो. मग तू आमच्या मागे मागे, मी याला चालत घेऊन जातो पुढे. जंगलाचा रस्ता होता. ज्या मित्राला त्रास होत होता त्याला मी म्हटलं माझा हात दे माझ्या हातात आणि माझा हात सोडू नको, चल आपण चालत जाऊ. मग आम्ही 2-1 किलोमीटर चालत गेलो. मी फक्त त्याला चालण्याच्या सुरुवातीला म्हटलं माझ्याशी बोलू नकोस, ओके, माझ्या हातात हात दे, माझ्याशी काही बोलू नको. त्याने माझ्या हातात हात दिला आणि त्याने जेव्हा हातात हात दिला आणि मी आणि तो मस्तपैकी जात होतो. 1.5-2 किलोमीटर आम्ही चाललो, जास्तही चाललो असेल. आणि 2 किलोमीटर चालल्यानंतर आम्ही स्टॉप झालो तेव्हा तो बरा झालेला होता. ओके, म्हणजे तो रिलॅक्स झालेला, बरा झालेला असं म्हणण्यापेक्षा तो रिलॅक्स झालेला होता आणि तो चांगल्या पद्धतीने रिलॅक्स झाला. ओके. नंतर तो मला म्हणतो, मग गाडी पण आली आमची. मी म्हटलं आता गाडीत बसायचं आपण? तो बोलतो हो सर, आपण आता गाडीत बसूया. बोललो नक्की? मला म्हणतो सर तुम्ही काय केलं? नुसतं तुम्ही हातात हात घेतला? हां, बस बस बस. मला म्हणतो सर तुम्ही काय केलं? म्हटलं काही नाही केलं मी कसं काय करणार? नाही बोलतो सर, तुम्ही काहीतरी केलं, मला त्रास होत होता, तो त्रास आपण चाललो आणि तुमचा हातात हात होता काय मला माहिती नाही, पण तुम्ही काहीतरी केलं आहे. मी म्हणलं मी काही केलं नाही. नाही बोलतो सर, काहीतरी तर आहे. मी म्हणलं तुझा जेव्हा हातात हात होता ना तेव्हा माझ्या मुखात नामस्मरण चालू होतं. ओके. तो सर कसं? मी म्हणलं माझ्या स्वामींचं नामस्मरण चालू होतं आणि त्या स्वामींच्या कृपेने तुला बरं वाटलं आहे, बस बाकी काहीही नाही. ओके. जे आत्ताच्या जनरेशनमध्ये जसं आपण म्हणू शकतो की रेखीचं काम केलं त्या गोष्टी. हां, हे रेकीचं काम आहे. आता रेकीच्या बाबतीत जर आपण म्हणायचं गेलं तर मी 1-1.5 महिन्यापूर्वीच रेकी पण शिकलो. ओके. पण रेकी शिकता शिकता मला असं जाणवलं, ज्यांनी मला रेकी शिकवलं अतिशय सुंदर शिकवलं, त्यांनी ऑनलाईन पद्धतीने शिकवलं. पण त्याच्यातून मला जाणवलं की जर आपल्याला कोणाला रेकी द्यायची असेल आणि आपल्याकडे जर नामस्मरणाचं पाठबळ जर प्रखर असेल ना, तर आपण समोरच्याला नामस्मरणाच्या माध्यमातून, रेकी नामस्मरणाच्या माध्यमातून देऊन आपण त्याला बरं करू शकतो. बरं करू शकण्यापेक्षा, बरं करणारे तर ते आहेत, आपण कोण आहेत? करेक्ट. पण बरं करू शकण्यापेक्षा आपण त्याला रिलॅक्स करू शकतो, हिलिंग वगैरे. हां, तर हे मी आत्ता जी घटना सांगितली ही 2-3 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. तुम्ही रेकी घ्यायच्या अगोदर? हां, मी रेकी शिकायच्या अगोदर 2022ची घटना सांगितली मी तुम्हाला. बरोबर. त्याचं त्यावेळेस मला रेकी म्हणजे काय प्रकार माहिती नव्हता. तो मी आत्ता 1-1.5 महिन्यापूर्वी शिकलेलो आहे तो रेकी प्रकार जो आहे तो. आणि मला त्याचा एक वेळोवेळी अनुभव आलेला आहे. आत्ता पण काही दिवसापूर्वी, म्हणजे काही महिन्यापूर्वी जेव्हा मी रेकी पण शिकलो नव्हतो. मला ॲक्च्युली मी रेकी जे शिकलो आहे ना, मला त्यातलं काहीच कळलं नाही. फक्त मला एकच कळलं, शिकवणारे अतिशय उत्तम होते, मी कॉन्सन्ट्रेट होऊ शकत नव्हतो. पण मी तुम्हाला सांगतो की मी एकच शिकलो की नामस्मरणाच्या माध्यमातून आपण पेशंट चांगले करू शकतो. करेक्ट. हे मी शिकलो आणि हे 4 महिन्यापूर्वी मी अनुभवलं सुद्धा. की एक पेशंट होते, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि मी त्यांना ना रोज जाऊन त्यांच्या डोक्यावर हे ठेवायचो, हात ठेवायचो आणि एक 5-10 मिनटं नामस्मरण करायचो. अच्छा. काय व्हायचं पुढे मला माहिती नाही, पण त्यांचे नातेवाईक मला म्हणायचे की नाही सर, तुम्ही आतमधून बाहेर आलात ना तर त्या पेशंटमध्ये ना वेगळी ऊर्जा जाणवायची. म्हणजे चेंजेस व्हायचे हर टाईमला, चेहऱ्यावर चेंजेस जाणवायचे त्यांना. मला काही कळायचं नाही, मी काही खोलात शिरायचो नाही, मी काही त्यांना सांगायचो नाही. पण त्यांच्या डोक्यावर जेव्हा हात ठेवायचो ना तेव्हा माझ्या मुखात नामस्मरण कंटिन्यू चालू असायचं, माझे डोळे बंद असायचे, मी पूर्णपणे त्यांच्यात विलीन झालेलो असायचो. भले 5 मिनटं, 7 मिनटं, 8 मिनटं, पण माझं नामस्मरण चालू असायचं. हे त्या पेशंटला माहिती आणि मला माहिती आहे. ओके. आणि नंतर ते त्यांच्या नातेवाईकांना जाणवायचं. तर त्या माध्यमातून सुद्धा आपलं निस्वार्थी नामस्मरण जर असेल तर मी तुम्हाला सांगतो, ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी प्रखरपणे उभे असतात आणि ते आपल्याला साक्षात्कार, चमत्कार दाखवतातच दाखवतात. बरोबर. तर आपलं निस्वार्थी आहे, आपण निस्वार्थी करायचं असतं, ते कोणतंही स्वार्थ न बाळगता करायचं असतं. परमेश्वर आपल्या पाठीशी उभा आहे.
असे बरेचसे प्रकार घडत गेले. अजून वेगवेगळ्या पद्धतीने जर म्हटलं, आत्ता परवा एक 3-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एक मुलगी आली, 29-30 वर्षाची मुलगी आली समोर. सर बोलतो, सर बाहेरची आहे, म्हणजे ती UP साईडची आहे. अच्छा. ती एका ऑफिसमध्ये कामाला आहे. सर बोलतो, क्या है सर, आप सबको अच्छा बताते, मेरे को कुछ बताया नहीं. मैं बोला, तू एक्सेप्ट करने वाली लड़की नहीं है बेटा, तू एक्सेप्ट नहीं करेगी. क्यों नहीं सर, आप बताएंगे तो ज़रूर करूँगी. बोला ठीक है, तेरा शादी नहीं हो रहा है. अच्छा, समोरून तुम्ही बोल. हाँ सर, नहीं हो रहा है. एटीट्यूड छोड़ के कुछ अलग अलग ढंग से सामने वाले को देख. मतलब तुझे जो चाहती है ना वही मिलेगा. थोड़ा अलग ढंग से देख. आपल्याला डोळ्यासमोर की आपला होणारा हजबंड किंवा आपली होणारी बायको कशी असावी, ओके, तर एक ती संकल्पना असते मनामध्ये. तर त्या पद्धतीची तिच्यामध्ये पण होती. पण मी तिला तेच म्हटलं, कुठेतरी तडजोडी करायच्या असतात. तिला ते पण म्हटलं, तू रिसेंटली 2 मुलांना रिजेक्ट केलं. त्यात एक मुलगा चांगला होता. हाँ बोलते सर मैं क्या करूँ. मैं बोला अभी ऐसा मत कर, देखने का नज़रिया बदल दे. देखने का नजरिया बदल दे. आणि मग तिला मी सांगितलं की बाबा तू कालिकेची उपासना करायला चालू कर. ओके, तुला कालिका. ती बोलते हां सर मैं कर रही हूँ. मैं बोला और कर. तू कालिकेची उपासना करायला चालू कर, कालिकेची सेवा कर, कालिका तुला चांगलं फळ देईल. आणि चिंता नको करू, पुढच्या 8 महिन्यामध्ये तुझं लग्न जमतंय. ओके. ती एवढी खुश होऊन गेली. नंतर मला म्हणते, सर आपने मुझे इतना कुछ बताया, आपका फीस तो होगा ना कुछ. मैं बोला ठीक है, क्या देना चाहती है तू फीस में. सर आप बोलिए. बोले एक काम कर, मेरा एक मेरा एक फाउंडेशन है, नीलमन फाउंडेशन करके. तो मैं हर साल कम से कम 2-5 हज़ार बुक्स और नोटबुक लेके जाता हूँ. जो बच्चों की कैपेसिटी नहीं है बुक्स खरीदने की या नोटबुक खरीदने की या पेंसिल पेन वगैरह सब, उनको मैं बुक्स लेके जाता हूँ. मैं अकेला नहीं हूँ, मेरा पूरा यूनिट है, हम लोग सब लेके जाते हैं उनको. हम लोग का कंट्रीब्यूशन रहता है. उसमें तू 2 बच्चों के लिए नोटबुक और बुक्स दे दे, बस वो मेरी फीस हो गई. ओके. ती एवढी खुश झाली, तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती बोलते सर क्या मांग रहे हैं आप सर. करेक्ट. बोला बस मेरे लिए यही है बहुत कुछ, बाकी सब मुझे तो मेरे स्वामी ने दिया हुआ है और इसके अलावा मुझे कुछ नहीं चाहिए. ती एवढी खुश झाली, इम्प्रेस झाली. मला म्हणते सर आप बहुत अलग है और आपने जो बताया वो सब सच है मेरे बारे में, और जो आप बोलेंगे मैं वही करूँगी. मतलब वो किया, तू और प्रोग्रेस करेगी, तेरे लाइफ में भी बहुत प्रोग्रेस होने वाला है. तू अभी जिधर जॉब करी उधर भी प्रोग्रेस होने वाला है, तू चिंता मत कर. ओके. सिर्फ एटीट्यूड मतलब, बाकी कुछ नहीं है, सब बराबर हो जाएगा. हे जेव्हा काय माहिती आहे का, आत्ताची जी मुलं आहेत ना, आत्ताच्या मुलांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं भरपूर कमी पर्सेंटेज आहेत आत्ताची तरुण मुलं की त्यांना प्रखर असा विश्वास आहे. पुढचा एक प्रसंग आहे, मी सांगतो तुम्हाला की प्रखर असा म्हणजे 100% देवा, मी 100% देवावर विश्वास ठेवतो. बरोबर. मला फक्त एवढं कळतं की मला माझ्या स्वामींनी सांगितलं आहे की तुला फक्त प्रयत्न करायचे, तुला कसं फळ द्यायचं, कोणत्या स्वरूपात द्यायचं, केव्हा द्यायचं, कुठे द्यायचं ते ठरवतील. करेक्ट करेक्ट. बस मला एवढं कळतं. आजची जी पिढी आहे ना त्यांना पण हा विश्वास पटला पाहिजे. बरोबर. आणि प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे की उच्च शिक्षित झालेली जी मुलं असतात ना, उच्च शिक्षित, त्यांना असं वाटतं की अरे बाबा मी तो इतना पढा लिखा हूँ, मी तो एवढा शिकलेलो आहे, मग मंदिरात जाऊन मी घंटे का वाजवत बसू. आणि मी जर 4 पैसे कमवतोय तर मी जास्त शिकलोय म्हणून कमवतोय. हां, तर अरे पण मला हेच कळत नाही, तू डॉक्टर व्हायच्या अगोदर, इंजिनियर व्हायच्या अगोदर, वकील व्हायच्या अगोदर, CA व्हायच्या अगोदर 10-10, 12-12 तास अभ्यासाला बसायचा. ते 12-12 तास शक्ती निर्माण करणारी शक्ती कोण होती. करेक्ट. तिला तर ओळख. ठीक आहे, तू लहानपणी ओळखू शकत नव्हता, आता तर ओळख. बरोबर. आता तर ओळख. ती शक्ती होती, ती शक्ती तुला एक शक्ती प्रदान करत होती आणि ती शक्ती प्रदान केल्यानंतर तू काहीतरी मिळवलंस बाळा. तर ती शक्ती कोण होती,
तर ती शक्ती जी होती ती परमेश्वरी शक्ती होती. मी समजतो ती माझ्या ब्रह्मांड नायकाची शक्ती होती. बरोबर आहे. ही शक्ती सगळ्यात महत्त्वाची. माझा एक मित्र आहे, त्याचा भाचा आहे. तो मला वाटतं बीटेक झाला आहे. अच्छा. बीटेक झाला आहे आणि थोडंसं म्हणजे कसं आहे, हुशार मुलं आहेत ना ही आणि उच्च शिक्षित मुलं आहेत, चांगल्या पर्सेंटेजनी पास झालेली मुलं आहेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. अतिशय हुशार ज्ञानी मुलगा. आणि एक दिवशी मला तो त्याच्या घरी भेटला. मला म्हणतो तुम्ही कसे आहात. माझी त्याची पहिलीच भेट. मी म्हटलं ठीक आहे. मला बोलतो तुम्ही स्वामींचे भक्त आहात का. मी म्हटलं मुद्द्यावर ये. तुला नोकरी लागत नाही आहेस ना म्हणून तू माझ्यासमोर बसला आहेस. तुला तुझ्या त्या दादानी मामानी काय सांगितलं आहे ते. अच्छा. तो शॉक झाला. तो म्हणतो तुम्हाला कसं माहिती. मी म्हटलं मलाच नाही माहिती, मला कसं माहिती ते. म्हटलं काही दिवसात काही महिन्यामध्ये तुला चांगली नोकरी लागेल. ओके. म्हटलं का रे तू देवाला मानत नाही, मी असं ऐकलं आहे. तू देवाला मानत नाही. तो बोलतो हा ना. बोलतो कसं काय. बोलतो मी एवढं पूजा करतो काय, मला काय हे नाही ते नाही ते नाही. म्हटलं अरे असं नसतं. तू एवढे वर्ष परीक्षा वगैरे दिली, सगळं दिलं, मेहनत घेतली, सगळं फळ नंतरच मिळतं ना म्हटलं. तर पहिले परीक्षा द्यावी लागते ना. परमेश्वर पण परीक्षा घेतोच की. मग ती परीक्षा आहे. मग मी काय करू. मग एक काम कर म्हटलं, तू नामस्मरणामध्ये गुंतून जा आणि एक छोटंसं पुस्तक त्याला दिलं, याचं वाचन 10 मिनटं रोज करत जा. तुझ्यामधले बदल तुला आपोआप आढळतील. बरोबर. गेला तो. गेला 3 महिन्यांनी त्याचा फोन आला. बोलतो सर मी नोकरीला लागलो. मला व्हेरी गुड. बोलतो कोणामुळे लागला. मला बोलतो सर तुमच्यामुळे. वेळेला चुकीचं आहे. बोला अरे स्वामींमुळे लागला. मी कोण आहे म्हटलं. मी कोणीच नाही. माझ्या मुखातून कदाचित त्यांनी वधवून घेतलं असेल पण तू त्यांच्यामुळे नोकरीला लागला. मी बोललो ठीक आहे ते लागलास ठीक आहे. तुझी सेवा कशी चालू आहे. बोलतो सर मला स्वामींवर पूर्णपणे विश्वास आहे की आता ते माझा मार्ग उत्तम रीतीने पुढे हे करतील. बोललो व्हेरी गुड. अशीच तरुण पिढी भक्तीच्या मार्गावर लागली पाहिजे. अशीच तरुण पिढी भक्ती म्हणजेच यश हे त्यांना कळलं पाहिजे. आत्ताची तरुण पिढी जी भक्ती स्टार्ट पण करते त्यांच्या मनात एकच गोष्ट असते की मला काय भेटणार. म्हणजे चमत्कार काय होणार. नाही तर मी हे केल्यावर मला ही गोष्ट मिळेल का. मी हनुमानाचा उपासना करू की मी स्वामींची करू, कुठे लवकर रिझल्ट मिळतील. ह्या सर्व गोष्टी पहिलेच त्यांच्या मनात असतात की मी करेल पण मिळणार काय. प्रॉब्लेम तिथे होतो. मी माझ्या मागच्या एपिसोडमध्ये मी बोललेलो, थोडंसं मागे जाऊया आपण. तुम्ही बोललात ते एकदम 100% खरं आहे. कारण कलियुगामध्ये हीच परिस्थिती आहे की आपण अशी एक कुदळ मारली ना की लगेच पाणी लागलं पाहिजे. करेक्ट. आणि ते आपण लगेच पिलं पण पाहिजे आणि पिऊन लगेच तरतरीत पण झालं पाहिजे. अशी अपेक्षा सगळ्यांचीच असते, तरुण पिढीचीच नाही सगळ्यांचीच आहे. कारण आपण कलियुगात राहतो. आपण कॉम्पिटिशनच्या युगात जगतो. जर बाजूवाल्याकडे जर 4 व्हीलर आहे तर माझ्याकडे मी 2 व्हीलर का ठेवावी. मी कर्ज काढेल आणि 4 व्हीलर घेईल पण घेऊन दाखवणार. पण मी घेणार. त्या कर्जाचे आपल्याला हप्ते भरायची ऐपत नसेल पण तरी मी 4 व्हीलर घेईल. करेक्ट. अरे त्यांनी तुमच्या आयुष्यात 4 व्हीलर ठेवलेली आहे. फक्त टायमिंग आहे ना. त्याच्या आयुष्याचा टायमिंग लवकर 4 व्हीलर घेण्याचा आहे. तुझा 6 महिने 6 वर्ष लेट आहे. पण तुझ्या आयुष्यात पण 4 व्हीलर आहे तुझ्या आयुष्यात पण 4 व्हीलर. याचा तू विचार कर. पण मी मागच्या एपिसोडमध्ये मी म्हणालो की जर आपल्याला दादरला जायचं असेल तर आपण उडून डायरेक्ट दादरला जाऊ का. नाही. आपण ट्रेनमध्ये बसणार आणि दादरला जाण्याचा प्रयत्न करणार. पण त्याच्यामध्ये मग मुलुंडला गाडी थांबेल, फास्ट ट्रेन असलं तर घाटकोपरला थांबेल, कुर्ल्याला, हे स्टॉप घेतच जाणार. तेव्हाच जाणार तुम्ही. मग अडथळे म्हणजे स्टॉपच आलं आणि दादर म्हणजे उद्दिष्ट आलं. करेक्ट. जर उद्दिष्ट गाठायचं असेल तर तुम्हाला अडथळ्यांचा सामोरं जावंच लागेल. बरोबर. आणि अडथळ्यांना जेव्हा तुम्ही सामोरं जाता तेव्हा तुमच्या मुखात ओम श्री स्वामी समर्थ हे जर नामस्मरण असेल तर तुम्ही असे कितीही अडथळे येऊन द्या, तुम्ही त्यांना पार करून तुमचं उद्दिष्ट गाठू शकतात.
हीच ब्रह्मांड शक्ती जर आपल्या प्रत्येकाच्या मागे मिळवायची असेल तर त्याला एकमेव साधन, एकमेव पर्याय म्हणजे एकच आहे, नामस्मरण आणि ओम श्री स्वामी समर्थ नामस्मरण. राईट राईट. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्या कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय कोणताही पर्याय नाही. परमेश्वराला जर भेटायचं असेल, परमेश्वराच्या पायापाशी जायचं असेल, जर त्याला संलग्न व्हायचं असेल तर आपल्याकडे एकच पर्याय आहे, ओम श्री स्वामी समर्थ नामस्मरण. याच्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नाही. तर दादा, तुम्हाला माणसाला बघितल्यावरती त्याचं भूतकाळ, भविष्यकाळ ह्या गोष्टी समजतात. तर मला हे जाणून घ्यायचं की ह्याची तुम्हाला अनुभूती कधीपासून स्टार्ट झाली, म्हणजे ह्या सर्व गोष्टीचे तुम्हाला अगोदर इंडिकेशन्स वगैरे आले होते? कसं आहे माहिती आहे का, की ॲक्च्युली तुम्ही जे बोललात की माणसाला बघितल्यानंतर तुम्हाला त्याचा भूतकाळ आणि भविष्यकाळ कसा काय कळतो, तर असं सगळंच कळत नाही, पण बऱ्याचशा प्रमाणात छोट्या मोठ्या गोष्टी कळतात आणि त्या समोरच्याला सांगितल्यानंतर त्या बऱ्याच प्रमाणात फायदेशीर होतात. की त्याला भविष्यात ती उपासना केली की त्याला नोकरी म्हणा, लग्न म्हणा किंवा अजून काही काही ज्या गोष्टी आहेत ज्या त्याला मिळवायच्या आहेत, ह्या उपासनेच्या माध्यमातून, नामस्मरणातून ह्या गोष्टी त्याला मिळत जातात. पण आता तुम्ही जे बोललात की ही अनुभूती, ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर माझं नामस्मरण असं काही पहिलेपासून वगैरे असं नाही आहे. आज माझं वय 47 आहे, पण मी असं कधीच नामस्मरण वगैरे केलं नाही. 2018 नंतरच माझं ॲक्च्युली मोठ्या प्रमाणात नामस्मरण वगैरे, नामस्मरण आहे, उपासना आहे, दैवी गोष्टी आहेत, पूजा अर्चा हे मोठ्या प्रमाणात झाल्या. पण पहिले असं कधीच झालं नाही. देवळात जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, सगळं. मला असं वाटतं की मी मागच्या जन्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. तर मागच्या जन्मी काहीतरी माझ्या हातून म्हणा किंवा माझ्या आईवडिलांच्या हातून म्हणा काहीतरी पुण्याई झाली आहे, तेव्हा मला काहीतरी हे वेगळं स्वरूप स्वामींनी मला प्राप्त करून दिलेलं आहे. करेक्ट. पण मला असं मी थोडंसं मागे जातो, 2010-11च्या आसपास जातो. तर 2008ला माझे वडील एक्सपायर झाले आणि ते एक्सपायर झाल्यानंतर माझ्या संपर्कात एक काका होते, आमचे म्हणजे सख्खे काका असे नाही, पण आमच्या एक मित्रांचा ग्रुप होता आणि त्या ग्रुपमध्ये एक वरिष्ठ होते. म्हणजे त्यावेळेस आमचं, म्हणजे आता 15 वर्षापूर्वी माझं वय असेल जवळजवळ 32-33 वय असेल. तर त्यावेळेस ते काका असायचे आणि आम्हाला बरंचसं मार्गदर्शन करायचे. तर त्या ग्रुपमध्ये मी नवीन होतो. माझ्या एक जवळचे माझे मित्र आहेत, त्यांनी माझं काकांबरोबर ओळख करून दिलेली आणि ते अतिशय धार्मिक होते, ब्रह्मचारी होते. त्यावेळेस त्यांचं वय अंदाजे 60च्या दरम्यान असेल, 55च्या दरम्यान असेल, 55-60च्या दरम्यान असेल. तर त्यांची माझी ओळख झाली आणि ओळख म्हणजे अशी की 2008 नंतर, म्हणजे वडील गेल्यानंतर मी थोडा अनस्टेबल होतो. की माझे वडील अचानक कसे काय गेले, ते वयाच्या 59व्या वर्षीच गेले आणि मग ते अचानक कसे गेले ते मला पूर्ण ते दिवस आठवत होते. की मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, मग ते त्यांना कसला त्रास झाला, पण काय असं काय आजारपण नसताना पण कसे गेले, तर तो मला एक शॉकिंग टायमिंग होता तो. आणि मग 2-3 वर्ष मी थोडंसं शॉकिंगमध्येच होतो. व्यवसायावर पण असं व्यवस्थित लक्ष नव्हतं, होतं लक्ष पण असं व्यवस्थित असं हे नव्हतं. तर मग त्यावेळेस मला काका भेटायचे. ओके. ते एवढे धार्मिक होते की आम्हाला भरपूर मार्गदर्शन ते करायचे. आणि मी काकांना ना माझ्या मनातल्या म्हणजे ती व्यक्ती एवढी मोठी होती पण ते साधे होते. ओके. आणि ते मला भेटायला माझ्या ऑफिसमध्ये यायचे. काय मला माहिती नाही काय होतं, कसं होतं काय माहिती नाही. आणि मी काकांना बोलायचं की काका मला ना आता कंटाळा आला आहे, हे जीवनाचाच कंटाळा आला आहे, काय करू काय समजत नाही आहे, मला काय उमजत नाही आहे म्हटलं. तर काका मला म्हणायचे, अरे वेडा आहेस का तू, अरे हेमंत तुला माहिती आहे का तुझ्या मागे किती मोठी पुण्याई आहे, हे डोक्यातून काढून टाक, तुझ्या मागे मोठी पुण्याई आहे तुझ्या मागे.
मला त्यावेळेस काही कळत नव्हतं, म्हणजे ही 2011-12ची गोष्ट असू शकते. त्यावेळेस काही कळत नव्हतं मला. त्यांना दिसलं असेल ते. हां, संतच होते ते. करेक्ट करेक्ट. ते संतच होते. फक्त म्हणजे ते एक फक्त काही लोकांपर्यंत ते मर्यादित होते. ओके. पण ते संत होते. आणि ते मला बोलायचे की अरे हेमंत, तुला माहिती आहे का तुझ्या मागे किती मोठी पुण्याई आहे, तुला काय कळतंय का, काही पण बोलू नकोस. मग मी शांत बसायचो. मग मला म्हणायचे चल आपण मिसळपाव खाऊ. मग ते मला मिसळपाव खायला न्यायचे. ते मला ते मिसळपाव खाऊ घालायचे आणि त्याच्यानंतर पैसेही तेच द्यायचे आणि मग मला ऑफिसला सोडायचे. ओके. म्हणजे एवढी त्या संतांनी माझी काळजी घेतली आहे. ओके. आणि त्यावेळेस त्यांचे जे शब्द आहेत ना मला आजही आठवत आहेत की अरे हेमंत, तुझ्या मागे ना मोठी पुण्याई आहे, तुला माहिती नाही आहे. त्यांचे शब्द मला आज आठवत आहेत की माझ्या मागे कोणती पुण्याई येते. त्यांचे शब्द मला आज आठवत आहेत. आज ते नाही आहेत आपल्यामध्ये, पण मी त्यांना कधीच विसरू शकणार नाही. आता तर ते जास्त प्रमाणात आठवायला लागलेत मला, कारण त्या गोष्टी तशा खऱ्या होत गेल्या. ते बघत होते काय ते, आणि त्याच गोष्टी अशा खऱ्या होत गेल्या. त्यानंतर माझे एक मित्र होते आणि त्यांचे गुरु होते भाऊ महाराज म्हणून. माझ्या मित्राच्या घरी यायचे. म्हणजे हा दुसरा इन्सिडेंट. म्हणजे संतांशी मी किती संलग्न झालो आहे आणि कसा झालो, काय झालो मला कळलंच नाही, पण मी भरपूर संलग्न झालो. जसं मी काकांशी झालो तसं भाऊ महाराज जे माझ्या मित्राच्या घरी यायचे. आणि ते जेव्हा मित्राच्या घरी यायचे तर माझा मित्र वगैरे आम्ही सगळ्या मग आम्ही गप्पा मारत बसायचो. आध्यात्मिक गप्पा. संतच होते ते. मग त्याच गोष्टी होणार. आध्यात्मिक गप्पा असायच्या. आणि म्हणजे मी 2015-16च्या दरम्यानची गोष्ट सांगतो तुम्हाला. आणि माझं नाव हेमंत. मला हेमंत नावानेच सगळे बोलायचे. ते मला संजय नावाने हाक मारायचे. अच्छा. मला काय कळायचं नाही. एवढे मोठे थोर व्यक्ती ती. ते संजय बोलतील काय किंवा अजून काय बोलतील मला काय कळायचं नाही. मी होला हो करायचं. तरी ते मला ना संजय नावाने हाक मारायचे. माझा मित्र त्यांना म्हणायचा, भाऊ त्याचं नाव हेमंत आहे. तो नाही, तो संजय आहे. अच्छा. तो संजय मला तोपर्यंत कधीच कळला नाही. ओके. एकदा त्यांनी माझ्या मित्राला माझ्या समोरच सांगितलं, अरे संजय, या भिंतीच्या पलीकडचं पण बघेल तो. ओके. या भिंतीच्या पलीकडचं पण बघेल तो. तुला माहिती नाही. त्यावेळेस मला पण माहिती नव्हतं समजलं की मी काय बघू शकतो आणि काय नाही ते. करेक्ट. त्यावेळेस मलाही कळलं नव्हतं, पण मला आत्ता जाणवायला लागले की त्यांनी ते त्यावेळेस ओळखलेलं. करेक्ट करेक्ट. आणि संजय काय बोलायचे? ते संजय म्हणजे तो महाभारतातला संजय. त्याने धृतराष्ट्राला महाभारत सगळं सांगितलेलं. म्हणजे तो त्या रणांगणामधलं महाभारत त्या राजवाड्यामध्ये बसून सांगत होता धृतराष्ट्राला. त्यांना त्या संजयची उपमा मला द्यायची होती. ते मला आत्ता कळतं आहे की ते का बोलायचे तसे, कसं बोलायचे. अशा आज तेही आपल्यात नाही आहेत. अशा थोर संतांचा म्हणजे मला सहवास लाभला आहे. आणि ते माझ्या बाबतीत बरंच त्यावेळेस ते बोलून गेले, पण ते सगळ्या गोष्टी ज्या आत्ता उलगडल्या जात आहेत. आणि तुम्ही जे बोललात की हे कसं आलं हे मलाही खरंच माहिती नाही आहे. कसं आलं, आपण कोणाच्या पोटी जन्म घ्यावा आणि कोणी आपल्याला आपण शिक्षक कधीच ठरवत नाही, आपण गुरु कधीच ठरवत नाही. गुरु ठरवतात की शिष्य कोण पाहिजे. करेक्ट. मला असं वाटतं कदाचित स्वामींनी तो आशीर्वाद मला दिला. बरोबर. हे ऐकून माझे पप्पा रडायला लागलेत. कारण काय असतं की आज ते दोघंही नाही आहेत. मला त्या म्हणजे त्यांची कमतरता भासते आहे की ते दोघंही नाही आहेत. आणि आज माझ्याकडून जे काही घडतं आहे ते अतिशय विलक्षण आहे. आणि त्यांनी ते तेव्हा ओळखलेलं, पण मला याचा उलगडा त्यांनी कधीच केला नव्हता. तो उलगडा आज काही वर्षानंतर झालेला आहे. आणि हे सगळं स्वामींचा आशीर्वाद आहे. याच्या पलीकडे काही नाही आहे. हेमंत हा कुछ भी नाही आहे. हेमंत हा शून्य आहे, पुरेपूर शून्य आहे. त्याला 100% बनवण्याचं काम पूर्णपणे स्वामी करत आहेत आणि तेच करतील. ते जे मार्ग दाखवतील त्या मार्गावर हा हेमंत जाईल आणि स्वामींच्या नेहमी चरणी असेल.
तर धन्यवाद दादा, इतक्या चांगल्या गोष्टी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यात, म्हणजे भरपूर लोक शिकतील. खूप साऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट्स आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ह्याच्या अगोदरचा पण भाग जो आपण अपलोड केला आहे तो पण चेक करा. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कळतील, लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स येतात आणि त्यानंतर मार्ग कसा मिळेल. तुम्ही स्वामींची उपासना नाहीतर स्वामींचं नामस्मरण स्टार्ट केल्यानंतर किती चेंजेस तुमच्या लाईफमध्ये येतील, ह्या सर्व गोष्टी ह्या इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.